मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शेणे या गावामध्ये. या गावामध्ये आपण पहिली पण बाईट घेतलेली आहे. जे या गावामध्ये जोडपं आहे, मुख्य प्राण्यांची भरपूर त्यांना आवड आहे. आता तुम्ही बघताय ते कुत्रं पण आहे माझ्या तर ते पण त्यांचंच आहे. असं म्हणजे पहिला आपण व्हिडिओ घेतलेला त्यावेळेस सुरुवात ते एका बैलापासून केलेली त्यांनी. आज त्यांच्या गोट्यात 3 बैल आहेत, ती गाय असतील. भरपूर मुख्य प्राण्यांच्या विषयी प्रेम आपल्याला बघायला भेटेल. आज पुन्हा एकदा त्यांची मुलाखत घेऊया. नमस्कार. सुशांत दादा आहेत आणि मॅडम तिकडे आहेत. आता बघूया कुठली कुठली बैल आहे ती आणि कोणत्या कोणत्या गाय. चला. ही पण वासरू आहे बघा. राधा. हिचं काय ना राधा ही आपल्या मागच्या व्हिडिओ दिसलेली एकदम छोटीशी होती, 1-2 महिन्याची असणार त्यावेळेस. आता एवढी मोठी झाल्या. आणि इकडे पण आहेत, ह्या आपण बघूया. ही राधाची आहे. ती राधाची आहे आणि ही आपल्या रायबा शेठची आहे. ही मित्रांनो, रायबा, ज्या रायबासाठी तुम्ही रोज वाट बघत असता त्यांच्या व्हिडिओची, त्याची ही आहे. आणि अजून पण दुसऱ्या गाया त्यांच्या गोट्यावर आहेत, त्या पण बघूया. 4 महिन्याची गाव आहे. ही मला वाटते 6 महिन्याची असेल आणि ती 8 महिने 7-8 महिन्याची असेल. इकडं आतमध्ये पण एक गाय. लक्ष्मी इकडं पण आहे. इकडं आता जायला वाट नाही बहुतेक. वाट म्हणजे हे बोकड मारतो बांधून ठेवला. ते खास शेळ्यांच्यासाठी केले ना. एकदम पॅक केले. तर आपल्याला कोंबड्या करायच्यात, पण आता कोंबड्या सध्या थांबवलेतच, कारण आपली प्रजा जास्तच वाढायला लागल्या म्हणून थोडस थांबवले. आणि ही लक्ष्मी आपल्याला आत्ताच दिली, 1 जणांनी सांभाळायला. गाव असताना कायमचीच दिली. कायमची. काय झालं जरा आम्ही बाहेर घेऊन आम्ही इकडे जागा केल्या तिला. खाली घासार केल्या तोंडाजवळ आणि माग चढ केला. बघा मित्रांनो, त्यांना सांभाळायला एक गाय दिली म्हणजे ह्याच्यावरूनच कळते की लोकांचं पण त्यांच्यावर प्रेम किती आहे. कारण विश्वास या क्षेत्रात कमवायला लागतो आणि त्यांनी तो विश्वास कमावलाय. आणि भरपूर म्हणजे भरपूर पर्सनल मेसेज येते ते, फोन येते ते, कमेंट येते त्या, दादा आमचं एक वासरू आहे, सांभाळा सांभाळा सांभाळा. म्हणजे लय जण मागे लागतील. तर काय होते, आपल्याला लोड आहे, म्हणजे लोड लय वाढलाय, त्यामुळे नाही जुळत. मित्रांनो, मी गोट्यावर आलो, पहिल्यांदा घोडी दिसली, आपण ती पण बघूया. आता ही सुशांत दादा, ही घोडी आता आणली तुम्ही कशासाठी एक्झॅक्ट? अशी नादासाठी का बैलांच्यासाठी? खास बैलांच्यासाठी आणल्या, आपल्या रायबा शेठसाठी आणल्या तसं म्हणायला गेला तर. कारण की आम्ही जेव्हा रायबा बारका होता, मला ते 4-5 महिन्यात असेल, तेव्हा बाहेर घेऊन जायचं घोडीवर फेरा द्यायला. मग त्यात दिवस जायचा आणि त्यांचे पैसे पण जास्त व्हायचं, जायचं भाडं, त्या घोड्याचे पैसे 500 रुपये फेरायला घेतले. विचार केला आपण आता कायमस्वरूपी आपण या क्षेत्रात पडलोच, तर एक घोडी घेऊया. मग ही घोडी घेतली. बघा मित्रांनो, ही घोडी घेतली. आता ही मारत वगैरे नाही ना? नाही ना, मारत नाही. हिचं नाव राधा. राधा नाव ठेवले. आता हिचं काय वैशिष्ट्य आहे? हिचं वैशिष्ट्य स्पीड आहे भरपूर. इतकं स्पीड आहे, तर काय झालंय, इतकी दमवायला लागले. आता महिना झाले ज्या खांद्यावर जूस ठेवलेला आहे, खाली नेलं की फिरत्याच, अशी जोवामध्ये फिरत्याच. थांबवले तिला आता देणार आहे आम्ही मित्रास, म्हणजे जिथं आणल्या का नाही तिथंच घालवायची. ते 4-5 दिवसात जाईल. मित्रांनो, त्यांची जी दावण आहे ती बघूया. चला. हे कुत्रं कधी आणलं? तुम्ही घ्या, सांभाळा. मित्रांनो बघा, मुख्य प्राण्यांचा सगळ्या त्यांच्या घरी मी गेलेलो मागच्या वेळेस, त्यावेळेस मांजर दिसलं मला. सगळे प्राणी आहेत त्यांच्यापाशी. सुशांत दादा, तुम्हाला सगळ्या प्राण्यांची आवड आहे? हो हो, सगळ्या प्राणी. ही फाटी आपण ठेवलेली खास यांच्यासाठीच. हे जवळजवळ आपलं इथं 950 फूट भरतं इथपर्यंत. आता काय केलं, फाटी असल्यामुळं आमचं मन राहीना, सारखं उठलं की फिर दे, काहीतरी कर म्हणून काय केलं, फाटीच मोडून टाकल्या. घरा शेजारी आहेत, त्यामुळे उठले की मनात आली काय आज निवांत आहे, चला जू टाकन फिर दे म्हणून मित्रमंडळी म्हणली फाटी नांगरून टाक, म्हणजे बैलाची विश्रांती मिळेल. आणि कसं होतंय, मग आपल्या फाटीनं पण आपल्याला फायदा करून दिला, असं नाही की म्हणजे आपल्या फाटीवर यायची तर आपल्या राधा बरोबर फेरा काढायला, मग त्याच्यातनं पण आपल्याला इन्कम होत होता. पण आपल्या नंदींनाच त्रास व्हायला लागला, मग म्हणलं नकोच. आणि सगळी आपली युट्यूब फॅमिली पण म्हणायला लागली की दादा इथल्या घरच्या फाटीवर सारखं फेरा नकोच, अंतर कमी होते, 1200च्या पुढं असणार अंतर पाहिजे, कारण निकाल रेषेला आपल्या इथे जास्त महत्व आहे ना. निकाल रेषेसाठी काय म्हणायला आली ती,
तुमचं अंतर कमी आहे. हम्म. जिथं बैल स्पीड वाढायला पाहिजे तिथं बैल तुम्ही धरताय ओढून. त्यामुळं ते रायबाच्या बाबतीत तसं व्हायला लागलं. रायबा निकार व्हायला लागला कमी. कमी. मग म्हटलं हे काय आपल्याला नको, कारण रायबाचं आपल्याला लय भवितव्य म्हणजे रायबाचा कारण विषय सगळा आहे. आपल्याला जेवढ्या रायबाकडून अपेक्षा आहेत हा. त्याच्या कितीतरी पट आपल्या युट्यूब फॅमिलीला अपेक्षा आहेत. त्यामुळे तसा घडवायचाच आहे त्याला. आणि तसं आपली फॅमिली म्हणत होती पहिल्यापासून गुलाल घेतला तर पहिल्यांदा रायबाज घेणार. आणि रायबानं तर कॅमेऱ्याच्या सिद्ध पाठीवर एक जण उभा आहे, तो पण म्हणत होता गुलाल घेतला तर रायबाज पहिला गुलाल घेणार. त्याला होती अपेक्षा बाजीकडं, तर बाजी आपण सांभाळायला घालवला 2 महिन्यासाठी. तर रायबानं गुलाल काल बारक्या मैदानात केला, तर आम्हाला इतकं समाधान आहे. समाधान आहे. एवढा आनंद आहे की त्यानं मोठ्या मैदानात गुलाल केलाय. कारण गुलाल नव्हताच दावणीला. आणि आपली सगळ्यात जास्त कोण खुश झाला असेल तर युट्यूब फॅमिली. आमच्यापेक्षा जास्त आनंद त्यासनी झाला ज्यावेळेस रायबाला आणि ब्रह्माला गुलाल लागला. तर ती अशा कमेंट आल्या की आम्हाला गहेवरून आलं की बाबा म्हणजे गुलाल मिळणं, ती म्हणजे एवढा नाद आपल्या नजरेतून त्यांना दिसतोय की आम्हाला आणि तेच दाखवायचंय की ते पण नाद जोपासतायत आपल्यामुळं. ह्याच्यासारखं समाधान नाही की आपल्यामुळं कुणाला तर आनंद मिळतोय आणि तो आपल्या फॅमिलीला मिळतोय, हे आम्हाला म्हणजे छान वाटतं. मित्रांनो बघा, हे क्षेत्र चाललेलं असतं फक्त गुलालासाठी. ह्या क्षेत्रात भरपूर लोक येतात, बैल सांभाळतात, काही काहींच्या पिढ्या जातात, गुलाल मिळत नाही. पहिला गुलाल मिळवला, आज त्यांच्या चेहऱ्यावरली स्माइल बघितली तुम्ही. खानदानात पहिला गुलाल आमच्या आहे. खानदानात नाद पण तेव्हा नाद माझ्यापासूनच चालू झाला. हा. आमच्या एवढ्या पिढ्या गेल्या तर कधी कोणी बायला नाद केला नाही. नाही. मित्रांनो हे झालं सगळं संभाषण. आता दावण बघूया. आता हा काळा दिसतोय, मी पण बघितलाय, हा बापरे. बाबरे. आता ह्याच काय वैशिष्ट्य सांग सर. आता 2 खांदे हा. आणि कुठनं पण पळतोय, उजव्या बाहेरनं पण पळतोय, आतनं पण पळतोय. आता यानं दात लावलाय म्हणून आम्ही 15-20 दिवस थांबवले याला. आता येणार मैदान कुठलं पण पडलं की करणार आहे हेच. याच्यावर. आणि हा ह्यांनी ऑनलाईन मागवलाय. म्हणजे आता आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, पण असं की आपल्या वेगळंच जगा वेगळं आपलं झालं, पण ह्याला ऑनलाईन घेतलाय, ऑनलाईन बघितला, ऑनलाईन मागवला. पण तो इथं आला निपाणीमध्ये. नंतर ब्रह्मा पण ऑनलाईनच घेतलाय. असं नाही की आपण प्रत्यक्षात जाऊन ही नंदी बघितलेत. नंदी छान आहेत, पळ ह्यांचा छान आहे. आणि आम्ही विकायचा विषय काढला तर सगळ्यांनी सांगितलं बाबऱ्या विकू नका. पण कसं झालं, आपल्याला लोड पण जास्त व्हायला लागलाय. पण ब्रह्मान दोघं आता आम्ही थांबवलंय सगळं. तर आता ह्याला बघूया दुष्यात आता नाही. काय करतोय ते. नाही, बाबऱ्या विकायचा केला Cancel कॅन्सल. केलंय. बऱ्यापैकी म्हणजे केलाच कॅन्सल, कारण की काय वैशिष्ट्य आहे कोणाचं. आता ब्रह्मा म्हटलं मध्ये खायचा, तो ब्रह्मा लावा लागला स्पीड. असं विकायचं म्हणलं की इतकी पळते, जीव तोडून पळतेत. म्हणजे त्यांना पण ती नको आहे की आम्हाला इथनं जायचं नाही, तुम्ही काय आमचा असा विषय काढू नका. असं म्हणजे त्यांना पण समजतात आपल्या भावना की आम्हाला विकू नका. ही त्यांच्याकडनं कळते आम्हाला पण. म्हणजे नंदींची भाषा थोडक्यात कळायला लागली. बघा, नंदींची भाषा त्यांनी सांगितलं जशी कळायला लागली. म्हणजे एक नंदी आपल्याला काय शिकवतो तर प्रेम काय असतं ना, मुख्य प्राण्यामधलं आणि माणसांमधलं प्रेम, तो हा नंदी आपल्याला शिकवतो. आज सुशांत दादा आहेत, ते मॅडम आहेत, ह्यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही स्माइल आणि हावभाव बघितला ना तुम्ही, त्यांना एवढा आनंद होतो ह्या गोष्टीत. आम्हाला यांनी उड्या जरी मारल्या, मस्ती जरी केली, तरी इतका आनंद होतो, भास होत. आणि आपलं एक स्वप्न होतं, आपला नदी कुठला आधी उकरतोय, तर ह्या साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं. म्हणजे उकरतो म्हणजे शिंगानं. म्हणजे त्यांना ती बघायचं होतं की शिंगानं कशी उकरतेत नंदीन. ह्यासने आधी अपेक्षा होती बाजीकडं, पण बाजीनं काय नाही, बाजीला उकरायलाच येत नाही. हे ना आणि ते ना अपेक्षा पूर्ण केली. रायबा पण उकरतो आणि ह्यो तर सगळ्यात जास्त हे उकरतो. आणि मार्का पण तेवढाच आहे, दिसताना जेवढा गरीब दिसतो तेवढा. तर रायबाचा आणि ह्याचा 36चा आकडा आहे, बाबऱ्याचा. दोघांचा अजिबात फरक नाही. बाबऱ्यानं रायबानं काल इथं अशी तलवारच लावल्या गळ्याला. कारण पुढची पण बैल बघूया, कारण नाद वाढवत नेलाय तुम्ही सुशांत दादा. हो, तरी आपला हुकूम एका गेलाय पुण्याला फिरायला, लागलाय सुराला. आजच व्हिडिओ टाकलाय तो फेऱ्याचा. मित्रांनो, ह्या रायबानं वेळ लावलं शर्यतीचं. त्यांच्या घरात वासरू जन्माला आलं त्यांच्या गायच्या पोटी, आणि यानंच त्यांना नाद लावला. आता ह्याच्यापासून सुशांत दादा तुमची सुरुवात झाली. हो, ह्याच्यापासून सुरुवात झाली. आणि 2 नंबर बाजी, दोघांच्या पासून सुरुवात झाली.
ह्याच्या पायगुणामुळे अशी प्रजा सगळी वाढत हा. गेल्या. सगळं कायापालट झालं. तुम्ही मागच्या वेळेस आलता त्यावेळेस बघितलं असं इकडच्या साईडला नव्हतं. तुम्ही म्हणत होता रायबाला बाहेर काढा, पण त्यावेळेस आपली एवढी सोय नव्हती. तर आता तुम्ही बघितलं की ती सगळा चेंज झालाय ती, म्हणजे ह्याच्यामुळे सगळा नाद पूर्ण व्हायला लागलाय. आणि जी करायचं ती करायला हुरूप पण वाटते. हा. आणि ह्यांना पण आता करमत नाही गोट्यात आल्याशिवाय, यायलाच लागतंय. आता तुम्ही सांगितलं करमत नाही. हो आता काय होतं माहितीये का, माणसाच्या जीवनात अनेक पैलू असतात, बऱ्याच गोष्टी असतात, पाहुणे रावळे असतात, सण असतात, वार असतात, यात्रा असतील, अजून गोष्टी असतात. पण ह्यांच्याकडे ज्यावेळेस तुम्ही येत नाही, आता तुम्ही सांगितलं करमत नाही, पण काय वाटतं ज्यावेळेस बाहेर जाताय एखादा दिवस येतच नाही गोट्यावर, मग बाहेर गेलो की ह्यांचं आणि भैयांचं फोनवर चालू असते, काय भैया आलायस का, गेलायस का, काय चाललंय, पाणी झालं का, ही झालं का. म्हणजे बाहेर जरी गेलं तर ह्यांच्या विषयीच बोलणं चालू असतं. आणि कंटिन्यू ह्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीचं कॉल चालू असते, त्यांच्याबरोबर बोलणं. आणि दिवसभर मला वाटतं ह्यांनी ह्याच्याबरोबर बोलतात आणि झोपल्यावर नंतर चावळतात पण ह्यांच्याबद्दलच. रायबा कुठे गेला, बाजी कुठे गेला, असं चालू आहे सगळं. म्हणजे ह्यांचाच विश्वास सगळं इथंच आहे आता, दुसरीकडे कुठलं विश्वास नाही. म्हणजे दुसरा कुठला विचारच आम्ही करत नाही नंदी सोडून. मित्रांनो बघा, माणूस काय करतो, पैशाच्या पाठीमागे लागतो आणि आपले जी काय आनंद आहे तो सगळा विसरून जातो. फक्त पैसा पाहिजे, पैसा पाहिजे, पण पैशातच सगळ्या गोष्टी मिळत नाही. आज ही फॅमिली बघितली तुम्ही, ह्यांची चांगलं कुटुंब आहे, त्यांचा आनंद एकदम. आज त्यांनी सांगितलं सुशांत दादा चावळतात. म्हणजे दुसरं काही डोक्यात राहत नाही. नाही दुसरं काहीच नाही. नादच असा आहे हो. हा. नाद नव्हता मला, हा. अजून नाद लागून वर्ष पण झालं, दीड वर्ष झालं. झालं नाद लागून. इतका म्हणजे अनुभव आला ह्या नादात, लय म्हणजे लय बेकार अनुभव, चांगलं पण आली आणि बेकार पण अनुभव आली त्या क्षेत्रात. आता चांगला अनुभव काय सांगचाल? चांगला अनुभव म्हणजे ओळखी वाढल्या त्यानं, माणसं कळाली, परत कुणावर कसं बोलायचं ते पण कळालं, माणसांची नजरा पण कळाली, कुणाची नजर कशी आहे, कोण कुठल्यानं हसतोय, मनानं म्हणजे हसतोय, आपल्याला प्रेमानं नेहमी हसतोय का आपला चिडवायसाठी हसतोय, ते पण कळालं ह्या क्षेत्रात. आणि मेन म्हणजे मला एक कळालं की ह्यांचा संयम कमी होता. म्हणजे लगेच शीघ्रकोपी म्हणा असा स्वभाव होता, पण ह्या क्षेत्रात आल्यापासून भरपूर संयम, पुढचा जरी म्हणजे असं अग्रेसिव्ह आता जास्त होत नाहीत, कंट्रोल झालाय, राग वगैरे सगळा आता नाही एवढा. आणि पहिल्यापेक्षा म्हणजे असं की कसं असतंय, आपली शेती आहे, जनावर आहेत, तर अशा एक अपेक्षा असते नाही की बाबा ह्यांनी जाऊन तिथे लक्ष द्यावं. तर पहिलं एवढं नव्हतं यांचं लक्ष, कधीतरी यायचं ताऊस पुनवाला केलं म्हणून काम असं करायचं, पण आता नाही. आता एक सारखं इथंच उठलत की आलत, ती पुन्हा वेळ मिळेल तसं. दुपारची कशी ह्या सगळ्या नंदींना विश्रांती लागते म्हणूनच थांबायचं नाही, नाहीतर एनी टाइम इथंच असतात आता. म्हणजे या क्षेत्रात उतरलं आणि संयम काय ते शिकलं. हो, यांनी संयम शिकलेत भरपूर. म्हणजे भरपूर संयम शिकलोय. पहिलं काय होतं, असं रागाव माझ्यात कंट्रोल होत नव्हतं, कंट्रोल राहायचा, राग लगेच यायचा. जसं या क्षेत्रात घुसलोय, पुढला काय जरी बोलला ही असं पहिलं बोललं की मी लगेच ऍक्शन करायचं त्याच्यावर. आता एवढे बोलते ते त्या कानातनं ऐकायचं, त्या कानात सोडून द्यायचं. फक्त संयम म्हणजे डोसक्यात एकच आहे की ती गाणं कुठलं म्हणतो गाणं काय मी सांग की, तू सांग की, मी विसरली. येतील दिवस तुझे माणसा, तेवढंच गाणं डोक्यात होतं, येतील आपलं दिवस. शब्दच म्हणजे ब्रीदवाक्य केलं आता, येतील दिवस, येतील दिवस, खचून जाऊ नको, खचून जाऊ नको. खचत नाहीत आता किती पण. आता आपला तिकडे गेला बऱ्यापैकी मला वाटतं 50-60% सुरालाच लागला. काय त्याला बहुतेक फिरायला जायचं होतं का काय, कोण असतं तिकडे. हो, आता बाजी गेला, तर बाजीनं म्हणजे बाजी मैदानात गेला, बाहेर गेला, मग असं वाईट वाटायचं. पण परत हिथं आलं, ह्यासनी बघितलं की सगळं म्हणजे जे वाईट वाटलंय, काय वाटलंय मनात, ते सगळं निघून जायचं. असं द्या, आज नाही तर उद्या, एवढंच मनात ठेवलंय आम्ही. आणि आम्ही असं नाही की म्हणजे आपला हा असा नंदी तसा नंदी, आम्ही म्हणतो असू दे, आज नाही पळत उद्या पळल, उद्या नाही पळत परवा पळल. आता ह्या तुम्हाला मागचे सांगितलं, रायबाखंड कुठल्या अपेक्षा नव्हत्या की ह्यांनी म्हणलं तसं. यांचं ब्रीद वाक्य, रायबा पळो अगर न पळो, कायम दावणीत राहणार, आणि तसंच कायम दावणीत राहणारच. आणि बाजी पण आम्ही कधीच नाही देणार, नाही कधीच कुणाला. सगळ्यात जास्त अनुभव दिलं, सगळ्यात जास्त शिकवलं तर बाजी.
हे क्षेत्र सगळं बाजीनं शिकवलं आम्हाला. हो पळायला लागल्यावर कसं वागायचं, कातरायला लागल्यावर कसं वागायचं, बाहेर मोठी मोठी मैदान केली तिथं कसं वागायचं, बरं कातरल्यावर त्या मालकाची रिॲक्शन काय असती, त्याला कसं सामोरं जायचं, हे सगळं बाजीनं शिकवलं. कारण तिकडं तो नंदी दिसतोय तो पण बघूया. कारण आता काय होते माहितीये का, या क्षेत्रात सगळ्यांना एक नंबरचा बैल पाहिजेला. सगळ्यांना असं वाटतं की आपल्या बैलानं एक नंबर करावा आणि एक नंबराचाच बैल दावणीला असावा. होय. आता तसं बघायला गेलं ना तर आपल्या दावणीला एक नंबरातला बैल नाही, पण तरी तुम्ही आनंद आहे त्यातच. होय, एक एक नंबरचा बैल आहे आपल्या दावणीला. तो एक्का आपला तिकडं आहे म्हणजे पुण्यात. आपला बाजी बाजी. आता जिथं आपण दिलाय नाही ते दादांचं रोज व्हिडिओ कॉल वगैरे येते तर ती म्हणते एकदा सुराला लागला की सुट्टी नाही. नाही, म्हणजे एवढं त्यांनी त्याच्यातलं टॅलेंट बघितलं काय आहे ते. आता फेऱ्याला वगैरे नेतात तर म्हणतात बाजी पण बाजी. फक्त एवढंच की नुसता साळा बळाला पाहिजे. आता ज्यांच्याकडे आहे का नाही ती पण म्हणतील काय माहिती आहे, ह्यो जर लागला सुराला काय म्हणला म्हणजे म्हणली ती गडी काय ऐकणारच नाही. म्हणलं अहो तेच आहे आमच्या पण डोक्यात, आम्ही दमलोय म्हटलं हात जोडले ते. आता म्हणले तुमच्याकडे पाठवलाय आणि बाजी आपला महादेवाचं मंदिर आहे त्याला चिटकून बाजी आहे तिथं. बाजी म्हणजे वस्तीच आहे तिथं. आणि त्यामुळे कालच काय? आपल्या बाजीचा पुण्यात फेरा होता, फेरायला नेला तर तिथं 17 जण गेलेलीत आपली युट्यूब फॅमिलीची. म्हणजे आम्ही कम्युनिटी पोस्ट टाकलेली की इथं इथं बाजीचा फेर आहे तर 17 जण गेलेली. त्यांनी सुट्टी वगैरे करायला दादांना मदत केली तर दादांना पण इतकं भारी वाटतं. परवा सांगत होतात की मी आता 10:30-11 पर्यंत थांबतो, 11 रात्रीच्या जॉब वरनं जाऊन तिथं बघायला जाते 11-11 पर्यंत. म्हणजे एवढं म्हणतात बघायला येतात तर. आणि ती दादा पण असं आहेत की सगळ्यांना आवर्जून बाजी दाखवतात का तर कोण नाराज व्हायला नको म्हणून त्यांनी त्यांचा स्वतःचा नंबर दिलाय की मला इथं आल्यावर सांगा मी आलोय म्हणून. मी तिथं पण कसं एंट्री देत नाहीत आत बाजी जवळ जायला तिथं. मग ती म्हणतात की मी घेऊन जातो दाखवतो, सगळी म्हणजे समाधानी होते. आणि तिथे गेल्यावर पण त्यांच्या फोनवरनं फोन लावून म्हणते दादा आम्ही इथं बघायला आलोय बघा. म्हणजे ती पण छान वाटतं की तिथं पण प्रेम देतात बाजीला. आता ह्याचं नाव बहुतेक ब्रह्मा असेल. ब्रह्मा हो तर हा कुठून घेतलेला? तिकडच कर्नाटक. हा 900 किलोमीटर 950 किलोमीटर लांबचा हा आणि तो 850 किलोमीटर लांबचा. आणि हा निर्णय कसा झाला घ्यायचा, आपण बाजी आणि रायबा होता एखादं घ्यावं, मग ह्यो बाबऱ्या घेतला. आता म्हटलं म्हणजे बाजी आहेच, बाजी म्हणली दोघांनी शिकवलं तोवर बाजीनं आणलं मला डोसक्यात दुसरंच काय तो बाहेर जायचं फाटी सोडून. फाटी सोडायला लागला. फाटी काय गडी थांबना, मग यांचं पैरो घेणार, या बाबऱ्याचं पैरो घेणार. रायबा काय बारकाच होता आणि भाई मी बसलो असं भाई मग जेवढी जेवढी ओळखीची युट्यूब फॅमिलीतनं जेवढी ओळखी झालेली सगळ्यांनी फोन लावलं. म्हणलं असं असं पैरा दे 20,000 30,000 35,000 40,000 बाबा म्हटले परत वायदेशिवाय आपण पळवणारच नाही. काय गेलं तिकडे कॉन्टॅक्ट गेला कर्नाटकात. नुसतं म्हटला पसंत आहे वगैरे वगैरे पसंत आहे. तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेऊन आला स्टॅम्पित भरून. आता घेऊन आला म्हटलं घ्यावं. तरी आम्ही दिली वायदी, एका मैदानाला दिली वायदी बाबऱ्याला 20,000 रुपये वायदी दिलेली. मग आता एवढं सगळं भेटतंय, सगळ्यांचं प्रेम भेटतंय, सगळीकडून फोन येतात, पण तरी देखील वायदी द्यायला लागते. वायदी एक अशी कीड आहे ती कधीच मारणार नाही जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र आहे तोपर्यंत, असं आम्हाला तर वाटतंय. आता अनुभव आली ती चांगली. किती दिवसात हा अनुभव आला? 1.5 वर्ष झाला रायबा जन्माला, म्हणजे 1.5 वर्ष झालंच की. तसा म्हणला तर बाजी कातरायला लागल्यापासून अनुभव आला. नाहीतर सगळं बाजीला अशीच देतात नंदी आणि बाजी कात्रत होता तरी सुद्धा नाही असू दे दादा तरी पण मैदानात नेऊया. म्हणजे एवढं बाजीवर सगळ्यांचं प्रेम आहे आणि बाजीवर विश्वास आहे की हे सळा पळाला तर काही चीज आहे. त्यामुळे चांगली पळणारे नंदी आपल्याला भेटत होती. पण शेवटी आपला नंदी आपल्याला माहित आहे की काय करायला लागलाय तर मग कशाला, म्हणून ह्यांनी बोलतात की फसवून नाही जायचं की बाबा आमचा नंदी चांगला पळतोय चला. तर मग ह्यांनी काय असेल ती खरं सांगतात कातरतोय नाही. मग आता सगळं इथं प्रयत्न करून झालं, त्याला चोळून घेतला म्हणजे औषध उपचार करून झालं, सगळं झालं पण काय नाही सळा पळत. तर मग शेवटी तो पण निर्णय कसा घेतला आम्ही,
तो निर्णय घ्यायला आम्हाला 3 महिने लागले. हो पाठवायचा का नाही पाठवायचा नाही. शेवटी इथं गावात एक मित्र आहे, त्याची जागा बिगा पण बघून आलो. परत म्हटलं तो तर काय करणार आहे म्हटलं, ते डोळ्यात एकच बघतोय सगळं, हसतोय तिकडे वाचला. म्हटलं काय करायचं त्यात आणि थांबवला. मग परत नुसतं आता बाजू लय जणांचं प्रेम आहे खरं. माघारी पण अशी म्हणजे इथं येऊन आम्हाला लय जण म्हटले ते बाजी का देऊन टाका, का ठेवलायस, लय पोटावर धरून चालत नाही वगैरे वगैरे. तिथं मानसिक ताप लय व्हायचा आम्हाला, काय बाजी द्यायचा नाही. म्हणजे आम्ही म्हणायचं काय जरी झालं कातरू दे, काय राहायचं ते करू दे, बाजी आणि रायबा जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ह्या दावणीलाच राहणार, एवढंच आम्ही त्यासनी बोलायचं. मग ती म्हणायची द्या ही सगळी देऊन टाका, एक टॉपचं घ्या. हो म्हणायची घरचा आहे ना तर फक्त घरचा आहे म्हणून ठेवा, नाहीतर ही सगळीच विकून टाका आणि तुम्ही एक दुसरा चांगला नंदी आणा, अशी म्हणायची. पण आता असं पण अनुभव आलेत की सांगतात सगळीजण आम्ही 8-8, 9-9, 10-10 लाखाची घेतली तरी तिथं पळतात, पण आपल्या दावणीला आल्यावर कमी येतात. म्हणजे ही शाश्वत नाही की तिथं पळते म्हणून आपल्या जवळ पळेल, ही शाश्वत नाही, ही आम्हाला समजायला लागले आता. मित्रांनो, घरच्या नंदीचा विषय काढला, रायबाकडे येऊया. कारण काय होतंय, लोक या क्षेत्रात नावासाठी भरपूर पैसा लावायला लागली. कोण 20 लाख, कोण 10 लाख, कोण 30 लाख, भरपूर रकमेची बैल आतापर्यंत आपण बघितले. आज ही घरचं वासरू तयार केलं. ज्यावेळेस घरचं हे असं वासरू तयार होतं, आता त्याला बघितलं मी आलो गोट्यावर, मला वाटलं अजून दुसरं झालं असेल. मॅडमना विचारलं मी दुसरं झालं का, तर अजून आदत आहे. त्याकडे बघितलं तर वाटत नाही. आदतच आहे, 15 महिन्याचा आहे. मग तीच मी विचारलं ह्यासनी की ह्यांनी म्हणले तर बैल नाही म्हणलं, आदत आहे अजून म्हणलं बारक आहे. आता म्हणलं त्याचा बर्थडे झाला 31 डिसेंबरला, तर बर्थडे तर आम्ही केला, ती सगळ्यासनी एवढा आवडला. मग अशी पण एक दादा आलेली, ती बोलले तुम्ही तुमच्या नंदीचा बर्थडे मोठा घालता वाटतं. म्हणलं होय, पहिलाच ह्याचा बर्थडे आम्ही छान केला. खाद्याचा केक केलेला, राईबानं सगळा खाऊन पण टाकला. असं म्हणजे छान झाला बर्थडे. आम्ही असं एवढं पण काय असं ही करायला गेलो नव्हतो, पण केला तेव्हा छान झाला, मस्त असा. आता नावाचा ब्रँड तयार झाला. रायबा म्हणले की सगळ्यांच्या तोंडात येतात. मी मैदानात जात असतो, सगळी बोलतात की शेणेकरांचा रायबा 1 नंबर वासरू आहे, चांगला आहे, चांगली दावण आहे त्यांची, असं कायम नाव निघतं. ही कशावरून झालं? आपल्या युट्यूब फॅमिलीमुळे झालं, सबस्क्रायबर आपले यांच्यामुळेच ही शक्य झालं. नाहीतर काही शक्य कोणाला रायबाच कळाला नसता, कुठला रायबा कुठला बाजी अशी म्हटली असती. आपली सगळ्या सोशल मीडियावर ज्यांनी आपल्याला फॉलो केलंय, ज्यांनी सबस्क्राईब केलंय, त्यांचं खरं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्टमुळे तर आता तुम्ही मुलाखत पण त्यांच्या सपोर्टमुळे तुम्ही मुलाखत घ्यायला. आणि तुम्ही म्हणताय की कुठला हिंद केसरीचा मान नाही, अजून साधा गुलाल नाही. गुलाल नाही तरी एवढं प्रेम आणि हे सगळं ह्या रायबाच्या पायगुणामुळे झालंय. आणि कारण सगळी म्हणायची पहिला गुलाल रायबाच घेणार, तर तसं झालं. आणि काय माहित त्यांच्या घेतला, आणि आता त्यांच्या शब्दाला पण यश येईल. भविष्यात त्यांचे शब्द खरं ठरो आणि आपली दावण हिंद केसरी हो आणि होणार असं वाटतंय मनाला. आणि कारण आपलं सगळं प्रयत्न प्रामाणिक आहेत, आपण कुणाला म्हणजे असं ही करत नाही. सगळ्याच नंदींच्यावर आपण प्रेम करतो, सगळं नंदी आपल्यासाठी सारखं आहेत. एवढंच की आपलं कुणाच्या नंदीला आपण पण तुच्छ लेखायचं नाही, कारण आपल्या नंदीला सगळी चांगली लेखतात. तर सगळ्यांचंच म्हणजे आता आपल्याला कळतंय ना आपला नंदी आपला किती जीव आहे त्याच्यावर, तसा सगळ्यांचा तेवढा जीव आपापल्या नंदीवर असतो. आता मित्रांनो, हा एक प्रश्न माझा कायम असतो, सगळ्या मुलाखतीत मी विचारत असतो, ह्या बैलाचं, ह्या रायबाचं आणि तुमचं काय नातं आहे? म्हणजे आता सगळी तर मला त्याची आईच म्हणतात, आणि मला तसंच वाटतंय की मुलगाच आहे. आणि मागच्या जन्मीचं काही तर आमचं 100% नातं असणार आहे. कारण एवढा जीव काय माहित नाही मला ह्याचा काय एवढा जीव आहे माझ्यावर, अतिशय जीव. आता तर म्हणजे जसं मोठा झालाय, आता दुपारी मी जरा माझी तब्येत पण बरी नव्हती आणि 2-3 दिवस मी आलीच नाही. तर गुलाल घेतल्यावर नुसतं येऊन गेली, पण त्यावेळेस व्हिडिओ नाही केला. तर दुपारी रडत होता, डोळ्यातनं लगेच त्याच्या पाणी येतं. मी जरा वेळ लावला यायला, काय झालं. आणि तिथं पण म्हणलं तसं की तुम्हाला आज पण स्वतः विशाल मोरे सर आलते मुलाखत घ्यायला, तर गव्हाणीतून माझी साडी वडत होता आणि मला म्हणत होता इकडं मॅट जवळ आपण बसूया.
मग नंतर आम्ही बसलो वगैरे. आजच्या व्हिडिओत आहे बघा, मी ह्याच्यासाठी गाणं म्हणलं, म्हणजे त्याला माझी गाणी लय आवडतात. म्हणजे आमचं असं चालू असतं. मी चालू असते काय माहितीये का, कोण ऑफ कॅमेरा पण असं दुपारचं याच, कोण नसली की त्याला कुरवाळत आपली गाणी म्हणायची. आणि मग दुपारी अक्षरशः माझ्या मांडीवर असा झोपला होता, मी अशी बसलेली, तर मान ठेवून झोपला, घोरायला लागला. म्हणजे असं त्याचं वेगळंच आहे. आणि त्याला काही त्याचं एवढं प्रेम आहे माझ्यावर मला पण माहित नाही. आणि सगळी म्हणते ते जास्त माया केली की पळत नाही, म्हणजे राग राहत नाही. तर आता बऱ्यापैकी व्हिडिओ बघितले ते सगळ्यांनी, त्याला धरायचं म्हणजे विचार करायला लागतो कधी कधी. आता मुळात म्हणजे व्यसन नाही त्याला, आता त्या नक्कीच धरायला लागते. आता ह्याची व्यसन काढल्या की, कारण ह्याला त्रास होतोय. म्हणजे व्यसन घातली की नर्वस असतो. भैया पण म्हणतात की दादा व्यसन घातली की नर्वस होतो. मग भैयानी ह्यांनी, आणि ही आयडिया भैयांच्या डोक्यात आली त्याच रात्री आदल्या दिवशी इंस्टावर आपल्याला पर्सनल ह्याचा फोटो आलेला की दादा असं करून घाला. मग भैया काय ऑलराऊंडर आहेत, असलं सगळं करून लगेच घातलं नाकात की मग आता तेनच धरतेत. आणि म्हणजे रायबा आता पळायच्या आधी अशा कमेंट येत होत्या की रायबा हिरो आहे. म्हणजे चांगलेच कमेंट दुसऱ्या व्हिडिओच्या खाली मी वाचलेली, रायबा हिरो आहे पण करंट नाही रायबात, पण रायबा युट्यूबचा हिरो आहे. मग आता रायबाचा करंट वगैरे सगळ्यांना दिसायला लागले. असं नसतं की, म्हणजे माझ्या तर मते की नंदीचा लाड केला की नंदी पळत नाही, संबंधच येत नाही. ज्याला पळायचंय ती पळणार, ज्याला नाही पळायचं ती नाही पळणार, असा विषय आहे. आता आपला रायबा पळतो, एक नंबर पळतो. आणि एकदम असं म्हणजे काय म्हणतात ती राजेशाही काम आहे. आमचा अमोल भाऊजी ती म्हणतात की लोड घेत नाही. म्हणजे आता तिथं मैदानात जातात नाही, मग आता तापवणे वगैरे प्रकार असतो, तर अमोल भाऊजी म्हणलेत की सगळी तापवत असते, सगळा तिकडे दंगा चालू असतो, निवांत झोपतो, तापवा काय करायचं ती करा. म्हणजे अजिबात लोड घेत नाही, एवढा आहे शहाणा. मैदानात नेला, पुसेगावला नेलेला खास दर्शनाला, कारण तिथं भरपूर आपली फॅमिली आलेली, लांब लांब आलेली, एका ठिकाणी सगळी बघतील म्हणून तर आलेली. आणि भरपूर जण येऊन बघून गेले. त्यांनी म्हणते इतकं भारी वाटलं बास. आणि आपण म्हणजे त्या मैदानात काही उतरलो नाही, कारण आपल्याला माहित आहे अजून आपण कुठं आहे, आणि ते माहित असलंच पाहिजे. सगळी म्हणतात ह्या मैदानात ह्या मोठ्या मैदानात नाही, आपण नाही. ज्यावेळेस खरंच आपला बाबा नंदी त्या शकतोय तरच आपण जायचं, असं नाही की उगाच न्यायचं कुठं तर राहायचं. नवीनच आहे पहिल्यांदा, आम्हाला म्हणजे जास्त अनुभव नाही, म्हणून भैयाचे मित्रमंडळी ते काय म्हणते ते पायऱ्या चढत स्टेप बाय स्टेप जायचं, उगाच डायरेक्ट मोठ्या वरच्या पायरू जायचं नाही. म्हणून याची आता स्टेप चालू आहे, त्याची सगळी हलकी मैदान चालू आहे. जेव्हा याला कळालं का नाही बाबाला आपल्याला बाहेर नेलं पळायचं आहे, ही शिकवायचं चाललंय. आता मला वाटतं 3रं-4थं मैदान आहे. खरं आता हे गुलाल केला म्हणजे आम्ही ते गुलालासाठीच नव्हतो गेलेलो तिथं, त्याचं भ्या मोडायला नेलेलं. साहेबांनी पहिला गुलाल ह्यांनीच केला आपल्या दावणीला. आणि असं ह्यांच्या आणि भैयांच्या मनात होतं की त्याला पब्लिकनं पळायला पण समजलं पाहिजे, कारण 4 खांदी फिट्ट करायचंय त्याला, तर मग पब्लिकनं पळवायसाठी नेलेला. नशीब गुलाल घेऊन आला. काहीतरी जरा मनाला अशी प्रेरणा आली की बाबा आपण पण गुलाल घेऊ शकतोय. आता सांगितलं तुम्ही गुलाल घेतला, ज्यावेळेस धडपड करत असतो म्हणून गुलालासाठी बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या, तुम्ही वायदी पण दिली, तरी गुलाल भेटला नाही. पण ह्या तुमच्या घरच्या वासरानं तुम्हाला गुलाल घेऊन दिला. गुलाल ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस वातावरण कसं असतं, कारण काय होतं अपयशात वेगवेगळ्या सिच्युएशन असतात, आपले सहकारी असतील किंवा आपल्या घरच्यांचे असतील, पण यशात काय? यशात म्हणजे आता हे यश छोटं असलं तरी आमच्यासाठी ते मोठं आहे. आणि आम्हाला असं वाटत होतं की तिथं ढाल वगैरे काहीतरी असं मिळालं असेल. आणि ह्यांनी आलात म्हणजे त्या मैदानातनं आणि गेलं तर भैयांच्या सासरवाडीला यात्रा होती जेवायला, आणि आमचं म्हणजे माझे भाऊजी माझे दीर विचारायला लागलेत की बक्षीस कुठं आहे, बक्षीस म्हणजे ढाल कुठं आहे. कसं एकदा बाबऱ्यानं गटपास केला तर त्याला ट्रॉफी मिळालेली, आणि आम्ही तीच बघत होतो. ह्यांनी कुठं काय ठेवलेलं सापडणच झाले, बिन बोलता ह्यांनी गेलत. आणि मग पुन्हा आम्ही विचारलं तर यांनी म्हणलं अगं नाही, हे छोटस मैदान असतं, तिथं कमिटी जी म्हणजे लावल बिनजोड तीच खेळायची आणि यायचं. मग आम्हाला समजलं की असं असतं, म्हणजे त्यातलं एवढं नॉलेज पण नाही की बिनजोड काय आणि कशी असते असा विषय. आणि एवढा सगळ्यासनी आनंद झालेला. आमच्या आता 3 मुली आहेत घरात छोट्या, तर त्यामुळे आता रायबा आणि ब्रह्मा आपल्या मंदिरात येणार. मग आता आपल्याला फटाके लावले पाहिजे, तिथे येणार आहेत तर आपण बवळायची तयारी करूया. मी पण हसी म्हणत होती. तर त्यावेळेस वेळ पण भरपूर झाला, कार्यक्रम होता गावात, गाडी आत येऊ शकत नाही कारण रोडचं काम चालू आहे.
मग सगळंच थांबवलं. ह्यांनी म्हणलं लवकरच आपण मोठा म्हणजे काय तर होईल त्यावेळेस आपण 100% देवाला वगैरे नेऊ, नंदींचं सगळं करू. होईल निर्णय हा एक डोक्यात सक्सेस फोडायचा ना आपल्या विषयी तो जेव्हा सक्सेस होईल तेव्हाच फोडायचा आहे म्हणून थांबवून ठेवलाय. हो, मग त्यावेळेस पण तुम्हाला एकदा यायला लागतंय. त्यावेळेस यायला लागणार तुम्हाला. फक्त ते अजून बोललेलं नव्हतं, आता तुमच्या मुलाखतीत बोललो. तर काय आता सांगत नाही, जेव्हा सक्सेस होईल तेव्हा हो, सांगायचं. म्हणजे अजून असं तळ्यात मळ्यात आहे, काय तळ्यात- माहित तळ्यात होईल पण मळ्यात नाही म्हणजे पण असं हा अशा गोष्टी तर आहेत. हाय मोठा एक आहे गौप्य स्फोट आहे. हो. म्हणजे मोठा धमाका त्यांच्या पण धावणीला होणार आहे. कारण त्यांचं बी असं म्हणणं आहे, आता ही नंदी आहेत त्यांच्या धावणीला समाधान आहे, आनंद आहेत. आनंद आहे. पण बैलगाडी क्षेत्राचा यशातला काय आनंद असतो ना, पहिल्यांदा ह्या रायबाने त्यांना दाखवून दिलाय. पण मोठा हिंद केसरीचा मान असेल किंवा महाराष्ट्र केसरीचा मान असेल तो मिळवायचे त्यांना त्यांचा प्रयत्न चालू आहेत. आता हा नंद आहे, ह्या नंदी काय शिकवतो आपल्याला? हा नंदी शिकवतो की संयम ठेवा, एक ना एक दिवस तुमचा 100% येणार. आणि सगळी म्हणतात की खिल्लार म्हणजे ह्यांचा म्हणजे तो काय म्हणतात ती गुणच आहे की एकदा तरी आयुष्यात मालकाचं नाव करून जातो. तसं आमचा रायबा जन्मला आणि रायबानं मालकाचं नाव जन्मल्यापासूनच केलंय, त्यात काही विषय नाही. ह्या नावासाठी सगळी धडपडत असतात. ते आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीमुळं ह्या रायबाच्या पाय गुणामुळं आज आम्हाला सगळीकडे ओळखतात. म्हणजे रायबाचं मालकीन मला आई म्हणतात रायबाची. आता म्हणजे बर्थडे होता, आता हे असं काय म्हणजे मोठेपणा नाही मी सांगत, माझा बर्थडे होता, ह्यांनी युट्यूबवर टाकलं, इन्स्टाला टाकलं. तर मला असं कधी वाटलं नव्हतं की माझ्या पण कोण स्टोऱ्या ठेवल. तर माझ्या स्टोऱ्या ठेवल्या आणि युट्यूबला एवढं विश केलं, इतकं छान वाटलं. फोन सुद्धा आलत आणि व्हॉट्सअप तर ह्यांचं भरलेलं मला शुभेच्छा देऊन. म्हणजे ती जी प्रेम आहे, तो जो आदर आहे एक प्रकारचा, ते आम्हाला खरंच इतकं आवडतं. आणि ह्या आदरापोटी, ह्या युट्यूब फॅमिलीच्या प्रेमापोटी आम्ही ही सगळी धडपड करत असतो. भलेही आपल्याला काय त्रास व्हायचाय तो होऊ दे, पण प्रयत्न आम्ही आता सोडणार नाही. आणि त्यांच्यामुळेच सगळं बघत बघत रोज व्हिडिओ सोडायचा एक हुरूप आहे, उत्साह आहे. युट्यूब फॅमिलीची एवढी म्हणणे आहेत की दिवसाला 2 व्हिडिओ सोडा, एक सकाळचा आणि एक संध्याकाळचा. पण ते शक्य होत नाही, एवढा वेळ पाहिजे आपल्याला. आता काय होते माहितीये का, मी आल्यावर सुशांत दादाच्या सोबत बोललो, काय जण असे पण त्यांना बोलले की यात लाखो रुपये कमावतात युट्यूबवर, हे खरं आहे का? लाख रुपये कमवत असते तर मग आतापर्यंत मग आता तुम्ही काय घेऊन फिरला असता? गुलाल गुलाल आणि ट्रॉफ्या लागल्या असत्या. ट्रॉफ्या. कारण की मी ग बसतोय मग चल दुसरा नंदी. एवढे पैसे मिळत आता नाही तुम्ही स्वतः युट्यूबर आहे. काय म्हणते ते की बाबांनो तुम्ही युट्यूब वर व्हिडिओ करताय, पैसे कमवासाठी व्हिडिओ टाकताय वगैरे वगैरे. तर मागाशी उदाहरण दिलं मी 5,000 रुपये घालू ते आम्ही 20,000 रुपये. तर ही आपण युट्यूब साठी जी फॅमिली आपली आहे त्यासनी बघायला आवडते. आणि हे एक बैलगाडी क्षेत्र कसं नाद लागला तसा ही व्हिडिओ करायचा पण एक नाद आहे. म्हणजे ते छंद आहे तो, आता ते आपल्याला तुम्हाला केल्याशिवाय आता म्हणजे राहतच नाही. की आयला आपण व्हिडिओ करा, आपल्या फॅमिलीवर शेअर करा, फॅमिली आपली छान छान कमेंट करते, ते वाचाय बरं वाटतं. वाचायला. मित्रांनो, जसं त्यांनी सांगितलं ह्यात लाखो रुपये मिळत नाहीत, ह्यात तोटा आहे. आता माझंच मी उदाहरण सांगतो. आता कितीतरी दिवस झाले घरी होतो, व्हिडिओ केले नाहीत किंवा मुलाखत घेतलेल्या आहेत, मैदानातल्याच घेत होतो. आज मुलाखत घ्यायला आलो, कारण यात काय होतंय, आपला पदरचाच पैसा घालावा लागतो. लोकांना वाटतं लाखो रुपये भेटतात, पण यात काय भेटत नाही. आता मॅडम पण आहेत, त्या पण सांगतील. आता सुशांत दादांनी जसं सांगितलं, जर लाखो रुपये भेटले तर आता थार मधून फिरलो असतो. तुम्ही सुद्धा म्हणजे मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही युट्यूबर आहे. मग तुम्हाला जर आता मुलाखती घेताय, तुम्ही सगळ्यांच्या एवढ्या सगळ्या चांगल्या चांगल्या नंदींच्या मुलाखती घेताय, तुमचे व्हिडिओच्या व्ह्यूज पण छान असतात. मग तुम्हाला मी म्हणलं आता तुम्ही थार मधनं फिरला असता. तुम्ही स्वतः एक युट्यूबर आहे, असं नाही की आम्हीच आहे. म्हणजे हा विषय असा म्हणजे बघणाऱ्याला काय वाटतं, ही कॅमेरा घेऊन व्हिडिओ केला की झाले, ह्यांना पैसे मिळायला लागलेत. पण असं नसतं, ह्याच्या पाठीमागं भरपूर कष्ट आहे. पैसे मिळतात का तर मिळतात, पण आपला कंटेंट कसा आहे की त्याला ऍड ना काय, ज्यांना ऍड मिळतात त्यांचा रेव्हेन्यू जरा जास्त म्हणजे होतो, तसं आपला आहे का नाही. आणि आपण हे सगळं शेअर करणं महत्वाचं आहे ना. कारण एकदा आम्हाला असं समजलं की ह्यांच्या एका मित्राला एक जण येऊन बोललेत की तुम्हाला माहित आहे का ही किती कमवत असतील, 70-80 हजार महिन्याला एवढं कमवत असतं. तर मग काही तर एवढं नाहीत भेटत. आणि सगळी म्हणतात रेव्हेन्यू साठी ह्यांचं चाललंय किंवा कंटेंट साठी ह्यांचं चाललंय. तर नाही, कंटेंट काय आपलं हाय हे बघायला आवडतं, त्यासाठीच आम्ही करत राहतो. आणि त्यासाठी धडपड. आणि आपलं नंदी असं आहेत की एकापेक्षा एक करामती, त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या खोडी आहेत, त्या आम्ही दाखवतो आणि हसतो.
तर ह्यांना भरपूर कमेंट येतात की बैल मारायला लागला तरी तुम्ही हसत असताय, तुम्हाला कसला आनंद वेगळाच, तुम्ही मारा त्याला. ह्यांनी म्हणजे ह्यांना ते कौतुक आपल्याला काय वाटतं मस्ती अंगावाला केलेली लय तरी. आवडते हम्म. बैलांनी. हम्म. आणि कोण मस्तीच करत रायबाशिवाय कोण मस्तीच करत नव्हतं. हम्म. त्याची मस्ती मग लगेच करायला आली, मी लगेच व्हिडिओ करणार, शेअर करणार. नुसती मस्ती केलेला आवडतो. अशी बसली गे काय तर वाटते ते. म्हणजे असं नर्वस आहेत ही आहेत, मग ह्यांचं असतं लगेच डॉक्टरांना बोलवायचं, डॉक्टर कुणाला काय झालंय बघा. म्हणजे असं आम्ही त्यांना नर्वस बघू शकत नाही कधीच, कायम आता tension राहिली पाहिजे. काय झाली माहिती आहे का, या बैलगाडी क्षेत्रात कॉम्पिटिशन भरपूर वाढले. आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये मित्रांनो जर टिकायचं असेल तर भरपूर कष्ट घ्यायला लागतात आणि डोक्याचा वापर करून की कुठला बैल घातला पाहिजे, कुठल्या मैदानात उतरला पाहिजे, फाट्या कशा आहेत किंवा काय कसं. हो, कॉम्पिटिशन भरपूर आहे. या कॉम्पिटिशनच्या दुनियेत कसं तयार आहे? ती ह्यांनी सांगतील आता. आता ह्या इकडं सगळं आहे आपलं. म्हणजे आता या साहेबांच्यावर राहिले सगळं. हम्म. याला मला वाटतं अजून हे सीझन जाईलच. हम्म. तसं आम्ही पहिल्यापासून ठरवलंय, म्हणजे आमचा विषय झाला ह्यो. हम्म. त्याला आदत मध्ये नुसतं शिकवायचं आहे आता. हम्म. खरा वापर याचा दुसऱ्यातच होणार आहे. हम्म. त्याला नुसतं आता काय शिकवायचं आहे, पब्लिक पळायला भ्या, म्हणजे सगळं त्या स्पीकरचा आवाज, हम्म. माणसांचा दंगा वगैरे ही त्याच्यामध्ये भ्या मोडलं पाहिजे. हे आता आदत मध्ये शिकवायचं आहे याला. हम्म. मग ते याच्यापासूनच काय झालं तर. आणि आणि बऱ्यापैकी टॉप मध्ये आपलं बैल पळत असतं तर मग पैर वगैरे झालं असतं. हम्म. आता टॉप मध्ये जी बैल पळते त्यांचं पण पैर येत नाहीत. हम्म. ते आपण आता मुलाखती बघतोय नाही की सगळी जण म्हणतात आम्हाला एवढा पैऱ्याला बैल पळून पळून आमचा आम्हाला बैल देणार बैल नाही. दिनात आणि असं फसवलं तसं फसवलं. म्हणजे हे तुमच्या थ्रू आम्हाला समजतच. म्हणजे तुम्ही ज्या आता व्हिडिओ घेता ती तर तुम्हाला मांडलंच पाहिजे, कारण तुमच्यामुळे आम्हाला सत्य परिस्थिती सगळ्यांच्या आयुष्यात, सगळ्यांच्या म्हणजे जी दुसरी बैलगाडा मालक आहेत त्यांना पण ह्या गोष्टींना फेस व्हायलाच लागतं, म्हणजे जायलाच लागतं. तर आम्ही कोण असं मग लगेच आपल्या लक्षात येतं की सगळ्यांच्याच आयुष्यात ही चालू आहे, फक्त आपल्याच नाही. त्यामुळे मग चला चला अजून चालू करा काहीतरी वेगळं. मग ही प्रयत्न चालू असतात. आणि मग बाकी तर आता हे तुम्ही काय सांगितलं ते मित्रांनो, काय होतंय त्यांचा पण प्रयत्न चालू आहेत. या बैलगाडी क्षेत्र असं आहे, टॉप मध्ये जी बैल पळतात त्यांना पण अडचणी आपण मुलाखती घेतच असतो की टॉपची बैल आहेत त्यांचं पण पैर होत नाहीत. काय होतं, सगळ्यांना आपल्या बैलापेक्षा 2 पाऊंड पळणारा जास्त बैल पाहिजे असतो आणि ते शक्य नाही होत. त्यासाठी काय करतात, आता तुम्हाला पायऱ्या सोबत करायचे किंवा तुमचा ब्रह्मा असेल किंवा बाजी असेल, हा. सगळ्यांच्या अपेक्षा जास्त आहे, 2 पाऊंड जास्त बैल पाहिजे. तुमची कशी अपेक्षा असते? आमची अपेक्षा फक्त आहे कसा का असतो ते फक्त गुलाल केला पाहिजे पहिल्यांदा. हम्म. आम्ही विचारतच नाही. उलट आम्ही काय म्हणतो, बाबा आता समजा आज रायबा पळाला वाढून, आणि पुढला जर मालकडनं म्हणला की आमचं वाढून पळाला, आम्ही तो हो तुमचा वाढून पळाला. म्हणजे आम्ही पहिल्यापासून म्हणतो की आमचा पळतच नाही, म्हणजे असं मोठेपणा घेतच नाही कधीच कधीच. आता ब्रह्मा पळाला, वाढून पळू दे कमी पळू दे, पुढलं जर आपलं मालक नंदी म्हणला की आमचा हातात होता, आमच्या जास्त पळाला, होय होय आम्ही होयला होयच म्हणतो, होय बाबा आमचा नाही पळाला म्हणतो. कारण की आपण या क्षेत्रात नवीन आहे आणि नाहीच पळत आपला. मग फक्त डोक्यात येते बाबा पळल आज ना उद्या पळल. सगळ्यांना नाराज केलं तसं म्हणला तर बाजीनच. बाजी जर आपला साळा पळत असता तर ह्यो काही विषयच नव्हता हो. तर ते आता लागल सुराला, म्हणजे एक आशा लागली आता, कारण फेर त्यांनी दिली ते फेऱ्यात तरी साळा पळाला तिथं. मित्रांनो, काय होते, या बैलगाडी क्षेत्र असं झालंय, एक खेळ बी म्हणायला लागल आणि लपंडाव म्हणायला लागल. आता मैदानात गेल्यानंतर पैरे पण कोण कोणाला सांगत नाही किंवा पुढचं काय नियोजन असेल किंवा काय, या गोष्टी आता काय होतंय, बैलगाडी क्षेत्र म्हणजे एक खेळ तर झालंच, पण ह्यातनं दुश्मनी किंवा काय असं पण वाढत जाते. प्रेम तर वाढतेच, पण माणसाचा व्यवहार भाव वाढतो जास्त. आपल्या बाबतीत अजून दुश्मनीचा विषयच नाही काय, कारण की आम्ही सगळ्यांच्या बरोबर प्रेमानच बोलतो. पुढला जरी वाकडा बोलला तरी आपणच चुकलं म्हणायचं, सॉरी. घरातून बाहेर जाताना स्ट्रिक्ट वॉर्निंग असतं, काय जरी झालं तरी शांत जायचं आणि शांत घरला यायचं. कारण म्हणजे माहित आहे आपल्याला, डोक्यात एक असते फक्त की आपल्याला एक मुलगी आहे, लहान आहे, वडील नाहीत मला, घरात लेडीज आहेत, त्या माझा भाऊ, ते डोक्यात विचार होतो. आपण रागाच्या ह्याच्यात काय जर निर्णय घेतला तर परत काय, तेवढं डोक्यात आणायचं. कुठला जरी चुकला असला तरी त्याला आपण म्हणायचं सॉरी बाबा. कारण कसं आहे, फॅमिलीला बघूनच हा नाद करायचा आणि आपल्याला एवढी जण सगळी बघतात तर त्यांच्या पुढे आपल्याला एक फक्त आदर्श ठेवायचा. काय झालं एक तर सोशल मीडियावर आहे आपण, समजा काय झालंच आपली निगेटिव्ह बाजू
जगासमोर येणार. पॉझिटिव्ह बाजी येणारच नाही समोर, कारण की आपण सोशल मीडियावर तेवढाच मुद्दा धरणार. मित्रांनो, हा प्रश्न मी कुणाला विचारत नाही, पण आज त्यांना काय विचारला तर तुम्हाला उत्तर मिळालं की या क्षेत्रात काय होतं, जरी एखादा पुढचा जरी आपल्याला बोलला तरी माघार घ्यायला शिकलं पाहिजे. आणि त्या नंदीनंच त्यांना शिकवलंय की पुढचा जरी म्हणाला अरे तरी आपण सॉरी म्हणून पाठीमाग. आरला कार करायचं नाही. हम्म. आरला त्याला म्हणाय सॉरी, हम्म. आज चुकलंय बाबा, वादला वाद घालत बसला की झालं. मग काय तो 2 हाणं लापून 1 हाणं असा विषय होईल. आता शेवटचा प्रश्न विचारतो मित्रांनो. आता तुम्ही दोघं नवरा बायको आहात, तुमची एक मुलगी पण आहे, श्रीषा कन्या. ज्यावेळेस फॅमिली होत असते त्यावेळेस वेगवेगळाच आनंद असतो, घरचे असतील, पण ही फॅमिली आणि ती फॅमिली आपली, त्यामध्ये काय अंतर काय वाटतं त्या फॅमिलीत आणि ह्या फॅमिलीत? काहीच अंतर नाही वाटत. होय, आम्ही काहीच. अंतरच काही मानत नाही, कारण ही पण आमची फॅमिलीच आहे. जेवढी आपण म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीची काळजी घेऊ तेवढी आम्ही ह्या मुक्या जनावरांची घेतोय. आणि जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं, तर ही फॅमिली आहे आणि युट्यूब फॅमिली, तर युट्यूब फॅमिलीला सुद्धा आम्ही आमची फॅमिलीच घरातलीच मानतो आणि ती सुद्धा आपल्याला घरातली मानूनच व्हिडिओ बघत असतात, प्रेम देत असतात. कंटिन्यू कमेंट आहे ते. जवळजवळ मला वाटतं 2-2-2.5 वर्ष झालं प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे. ते आता बघितलं, लोगो बघितला तरी कळतं आम्हाला या दादाचं नाव काय आहे. आता फक्त एवढंच की आमच्याकडं रिप्लाय जात नाहीत म्हणजे युट्यूबला, कारण आता भरपूर कमेंट वाढायला लागलेत. पहिल्या थोड्या कमेंट असायच्या, आता भरपूर कमेंट असतात. आणि जसं की तुम्ही म्हणलं घरातली म्हणजे फॅमिली आणि ही फॅमिली, तर आता घरात जेवढं ह्यांचं लक्ष नाही तेवढं ह्या फॅमिलीकडे लक्ष आहे. आमच्याकडे थोडं थोडं दुर्लक्षच होतं, पण जाऊ दे, समजून तर घेतलंच पाहिजे, कारण आम्हाला बोलता येतं, ह्यांना बोलता येत नाही. तर असा विषय. आता आजच्याच व्हिडिओला रायबा थोडा झोपलेला दुपारच्या वेळेत असा एकदम शांत असतो, तर कमेंट आला, दादा जरा बघा रायबा आजारी आहे काय. म्हणजे सगळ्यांना एवढं लक्ष आहे की आपला कुठला नंदी नर्वस आहे का, काय आहे का. मग हेच आम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे कुणाला, ही आपली फॅमिली. आता तुम्ही सुद्धा येताय, एवढा आम्हाला वेळ देताय. आम्हाला पण जरी आम्ही आपला युट्यूब चॅनेल असतं तरी तुमच्या युट्यूब थ्रू आम्हाला अजून लोकांच्या पर्यंत पोहोचवताय, तर आम्हाला ते पण असं छान वाटतंय. आम्ही पण तुम्हाला आमच्या फॅमिलीचा एक भागच मानतोय. ज्यावेळेस कुठं बाजीच पळत होता तर तुम्ही लगेच मुलाखत घ्यायला आला. म्हणजे पहिली मुलाखत चांग भलेवाले दादा आहेत त्यांनी घेतली त्या चॅनेलवर, लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्या चॅनेलवर आपली घेतली, आणि आज सुद्धा अजून एका दादांनी घेतली. आता तुम्ही आलाय, मग ते छान वाटतंय ना की बाबा आपलं जे काय आयुष्यात चालू आहे ते तर आपण रोजच बघतोय, पण तुम्ही सुद्धा अजून सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करताय. आणि जे आम्हाला माहित नसतं की बाबा प्रेक्षकांच्या मनात काय आहे, तर ते विचारून तुम्ही बोलतं करून ते आमच्या मनातलं ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवताय. कारण आम्ही सांगण्यासारखं आमच्या ते लक्षात पण येत नाही की आपल्या चॅनेलवर सांगावं, तर ते तुम्ही सांगून आमच्या जे म्हणजे ज्या शंका असतील त्या निरसन करताय सगळ्यांच्या. मित्रांनो, अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुलाखत थांबवतो. आता हे प्राणी आहेत ना, त्यांना बोलता येत नाही, माणसाला बोलता येतं. खरंच भाषा यांची कळती का? हो, भाषा कळती. मला तर रायबाची कळती सगळी भाषा, तसं बाजीची पण कळती. पण बाबऱ्याजवळ आणि ब्रह्माजवळ जायला जरा तुम्ही बघितलं, बाबऱ्या अंगा येतो, ब्रह्माची भीतीच वाटती मला. पण तसं आता बाजी पण मारायचा बंदच झालेला, पण आता गेला तो, पुण्याला गेला. आल्यावर बघूया आता काय करते. पण रायबा नाही, रायबाचा लय जीव आहे माझ्यावर आणि माझा पण त्याच्यावर. तसं सगळी काय काय आमच्या पण म्हणजे युट्यूबच्या खाली कमेंट येतात की तुम्ही रायबाच करता, तर शेवटी कसं आहे, लहानपणापासून जवळ आहे आणि त्याच्यावर एक वेगळा जीव आहे. तर ही बाळ असं आहे, त्यामुळे जीव आणि आमचाच असं नाही, सगळ्या युट्यूब फॅमिलीचा जीव आहे. आणि सगळी म्हणतात रायबा आमचा आहे, रायबा आमचा आहे, एवढं आपलं मानून चालते त्याला. बघा मित्रांनो, त्यांनी जसं सांगितलं की ह्या मुक्या प्राण्याची भाषा कळती, कारण ज्यावेळेस तो आपल्या जवळ येत असतो ना त्यावेळेस सांगत असतो की मला हे झालंय, डॉक्टरना बोलवा, किंवा मला आज पळायचे आहे, फेरे टाकायचे. त्याच्या हावभाव, माणसाचं आणि मुक्या प्राण्यामधलं काय नातं असेल तर खरंच ही नातं असते जीवाभावाच.